असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. दुसऱ्या अध्यायाचा विचार सुरू आहे. दुसऱ्या अध्यायातील 16 क्रमांकाचा श्लोक, त्याचं चिंतन आज करायचं आहे. भगवान परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून संपूर्ण जगाचं दुःख दूर करण्याकरता श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश करतात. मनुष्याच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते प्रत्येकाला नको वाटतं. दुःखात उद्विजते जंतु सुखम सर्वाय रोचते असं म्हटलेलं आहे. मनुष्याला दुःख नको आहे आणि मनुष्याला सुख पाहिजे, परंतु दुःख जात नाही आणि सुख मात्र प्राप्त होत नाही. भागवतामध्ये विदुर काकांच्याकडे मैत्रेय ऋषींच्याकडे विदुर काका गेले आणि प्रश्न विचारला, सुखाय कर्माणि करोति लोको नतय सुखम वान्य रूपारमं वा विंदेत भूयस्ततयेव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्ना. सगळे सुखाकरता प्रयत्न करतात पण सुख त्यांना मिळत नाही. दुःखाकरता प्रयत्न करतात पण दुःख येऊ नये म्हणून प्रयत्न करतात, पण दुःख आल्याशिवाय राहत नाही. असं हे उलटं का होतं? जगामध्ये सगळे लोक कशाकरता प्रयत्न करतात? सुखाकरता. पण शाश्वत असं सुख त्याला मिळत नाही. थोडंफार सुख मिळतं, परत लगेच दुःख येतं. तुकाराम महाराज तर म्हणतात, बहुतेक माणसाचा जन्म सगळा सुखाच्या आशेत जातो. सर्व सुखाचे या आशा जन्म गेला. बरं, दुःखाकरता कोणीच प्रयत्न करत नाही. तुम्हाला असा मनुष्य दिसला का? आज आमच्याकडे सत्यनारायण म्हटले, कशा करता? 3 वर्ष सुखात गेले, थोडेसे दुःखाचे दिवस यावे म्हणून. असा सत्यनारायण आपण कधी पाहिला का? नाही पाहिला. मग दुःखाकरता प्रयत्न करत नाही पण दुःख येतं. सुखाकरता सगळेच प्रयत्न करतात पण सुख मिळत नाही. त्याचं कारण जर काय असेल तर तिथे मैत्रेय ऋषींनी सांगितलं, जिथे सुख आहे तिथे मनुष्य शोधत नाही आणि जे केल्यानंतर दुःख होतं ते केल्याशिवाय राहत नाही. म्हणून सुख काय आहे आणि दुःख काय आहे याचा विवेक कळाला पाहिजे. जे शाश्वत आहे, नित्य आहे तेच सुखरूप आहे. जे व्यापक आहे ते सुखरूप आहे आणि जे अशाश्वत आहे, अनित्य आहे, परिच्छिन्न आहे ते काय असतं? दुःखरूप असतं. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति असं म्हटलेलं आहे. उपनिषदामध्ये सनकादिकांनी नारद महर्षींना उपदेश करताना असं म्हटलं, यो वै भूमा तत्सुखम, जे व्यापक आहे ना तेवढंच सुखरूप आहे. नाल्पे सुखम अस्ति म्हणजे अल्प जे असतं ते कधीही सुखरूप नसतं. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्मा वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असताना अर्जुनाच्या ठिकाणी 2 प्रकारचा मोह सांगितलेला आहे. एक आहे म्हणजे साधारण मोह आणि दुसरा आहे असाधारण मोह. साधारण मोह म्हणजे जो सगळ्यांना झालेला मोह आहे. बहुतेक साधारण मोह सगळ्यांचा एकच असतो. मी देह आहे असं मानणं हा साधारण मोह आहे. हा प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे. आणि असाधारण मोह म्हणजे आपल्या कर्तव्याविषयी असलेला मोह म्हणजे किंवा भ्रम म्हणजे असाधारण मोह. अर्जुन महाराजांना साधारण मोह झालेलाच आहे. जगी मी एका अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू. आणि कौरवाते सोजुनो आपला माने, स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम सोजुनो संग्रामा नाम मलिनू पापाचारू. हा साधारण मोह झालेला आहे. आणि हा साधारण मोहच मनुष्याच्या जीवनामध्ये असाधारण मोह
निर्माण करत असतो. पहिल्यांदा माणसाला मी कोण आहे कळालं तर मग त्या ठिकाणी दुःखाचा प्रश्नच नाही. पण मी कोण आहे हे पहिल्यांदा कळालं पाहिजे आणि मी कोण आहे कळाल्यानंतर मग माझं काय कर्तव्य आहे हेही कळालं पाहिजे. अर्जुन महाराज त्या ठिकाणी लढण्याकरता म्हणून गेलेले आहेत. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केलेला आहे आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, बाबा बघ कोण कोण आले लढायला. म्हणून अर्जुनाने पाहिलं, समोर पाहिले ते दिसले भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य. आणि अर्जुन महाराजांना मोह निर्माण झाला. ते सकळ कुळ देखोनी शोकोपजलाशय मनी. अर्जुनाला सगळं सैन्य दिसायला पाहिजे, पण अर्जुनाला दिसायला लागलं गुरु दिसायला लागले, काका दिसायला लागले, मामा दिसायला लागले. वैकुंठवासी मामांनी उदाहरण दिले, कुस्ती करता गेला आणि तो म्हणायला लागला, दाद्या तू इथं कसा काय, बाळू तू इथं कसा काय. अरे बाबा, आता समोरचा जो आहे तो कुस्तीवाला आहे, आता त्याची कुस्ती व्यवस्थित होईल का. त्याच्या मनामध्ये भाव निर्माण झाला, आपला मावस भाऊ आहे, आपला काका आहे, आपला मामा आहे. तो कुस्ती करताना तो मग समोरचा स्पर्धक आहे असं म्हणून लढणार नाही, तो आपला नातेवाईक असं म्हणून लढेल. कदाचित त्याच्यामध्ये तो आपलं सगळं बळपणाला लावणार नाही, लावताना सुद्धा त्याची भावना त्याला त्या ठिकाणी खेचेल. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी असलेली जी वीरवृत्ती ती निघून गेली. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. आणि ते देखोनी मनी गजबजू झाली आणि आपैशी कृपा उपजली. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. वीरवृत्ती निघून गेली आणि तिची जागा दयावृत्तीने घेतली. आणि दयावृत्तीने घेतल्यानंतर मात्र अर्जुन शोक करू लागले, दुःख करू लागले. एवढे मोठे अर्जुन, तू शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझ्या लाठेपणाचा आवो. तिही लोके असे असलेले अर्जुन पण शिदंती मम गात्रानी मुखंच परिशुष्यती वेपतुष्य शरीरे मे रोम हर्षस्य जायत. अशी स्थिती झाली. शोक करू लागले, दुःख करू लागले. आणि आता मी लढणार नाही देवा, मी आता आपला एक काम करतो, भैक्षम अपि भोक्तुम श्रेया म्हणायला लागले. भिक्षा मागता भली हो ना, तरी देशांतरे जाईजे, गिरीकंदर सेविजे, परिशस्त्र आता न धरिजे यावरी. अशी स्थिती झाली. म्हणजे आपल्या कर्तव्यापासून सुद्धा अर्जुन चुकले. मला आता त्या ठिकाणी युद्ध नाही करायचं, मला भिक्षा मागायची म्हणायला लागले. म्हणजे कर्तव्यासंबंधी झालेला जो भ्रम आहे, मोह आहे, तो असाधारण मोह आहे. आणि मी देह आहे असा जो मोह झालेला आहे तो साधारण मोह आहे. या दोन्ही मोहाचं निवारण देवाला करायचं आहे, कारण हे दोन्ही मोह दुःखाला कारणीभूत आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये हे दोन्ही मोह निर्माण होत असतात. मला काय करायचं हे माणसाला समजत नाही, आणि जे करायला पाहिजे ते करत नाही, आणि नको करायला पाहिजे ते करतो, आणि मग दुःख निर्माण होतं. कर्तव्याविषयी भ्रम निर्माण होतो आणि आपल्या देहाविषयी सुद्धा भ्रम निर्माण होत असतो. देवाच्या लक्षात आलं की पहिल्यांदा कारण गेलं पाहिजे आणि मग कार्यरूपी मोह आपण दूर करू. कारणरूपी मोह गेल्यावर कार्यरूपी मोह दूर करणं लवकर आहे, सोपं आहे. म्हणून भगवंतानी सगळ्या जगाच्या मोहाचं कारण, सगळ्या जगाच्या दुःखाचं कारण जे अज्ञान, ते दूर करण्याकरता अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केली, ज्ञान सांगायला सुरुवात केली. ज्ञान सांगत असताना कोणतं ज्ञान सांगितलं आहे? इतिहासाचं ज्ञान सांगितलं नाही, भूगोलाचं ज्ञान सांगितलं नाही, जगाचं ज्ञान सांगितलं नाही. कोणतं सांगितलं? आत्मज्ञान. तू कोण आहेस याचा विचार कर. जगाचं ज्ञान झालं पण आपलं स्वतःचं ज्ञान झालं नाही तरी माणसाचा मोह जाणार नाही, दुःख जाणार नाही. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा नत्वे वाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधिपहा. सुरुवात भगवंतांनी केली, असोचानन सोचस्त्वम प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिता. इथून हे प्रकरण सुरू झालं.
याला शोकनाश उपनिषद असं काही काही संतांनी म्हटलेलं आहे. एवढे 10-20 श्लोक जरी माणसाला नीट कळले ते सगळी गीता कळल्यासारखंच आहे. कारण भगवंतांनी संपूर्ण गीतेचं सार याच्यामध्ये आणलं आहे. ज्याच्याविषयी शोक करायला पाहिजे त्याच्याविषयी असोचान अन्वसोचा. शोक करायला नको त्याच्याविषयी तो शोक करतो आणि स्वतःला मात्र त्या ठिकाणी पंडित म्हणतो. शोक करण्यासारख्या काही गोष्टी नाहीत आणि याच्याविषयी शोक करतो. पंडित म्हणजे आत्मविषयक बुद्धी ज्याला असते तो पंडित असतो. आणि खरे पंडित असतात ते गतासून अगतासूंश नानुशोचंती पंडिता. ते गेलेल्याविषयी शोक करत नाहीत, असलेल्याविषयी शोक करत नाही. याचा आपण सगळा विचार करून आलो. मग त्या ठिकाणी स्थिर वस्तू काय आहे, आत्मतत्व कसं आहे सांगण्याकरताच भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी नत्वेवाहम जातू नासम नत्वम जे नेमे जनाधिपा या श्लोकामध्ये आत्मस्वरूपाने सर्व काही नित्यच आहे असं सांगितलं. आणि बाकीचे सगळे शब्दाधिक विषय जे आहेत हे सगळे अनित्य आहेत सांगितले. म्हणून हे अनित्य विषय जे आहेत याचं तू त्या ठिकाणी लक्ष देऊ नकोस, तू नित्याकडे लक्ष दे. बाकीचे विषय कसे आहेत, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा आगमा पायिना नित्यास्तान तितिक्षस्व भारत. हे येणारे जाणारे आहेत, अनित्य आहेत. आणि म्हणून हे सगळे विषय जे आहेत यांना पाहून तू सुखी दुःखी होऊ नको. भीष्मादिकांची शरीर असतील, तुझं शरीर असेल, या सगळ्या लोकांची शरीर असतील, हे सगळे विषय आहेत. आणि विषय काय आहेत, अनित्य आहेत. आज आहे तर उद्या राहणार नाहीत. म्हणून यांच्या संबंधाने तू शोक करू नकोस. विषय हे अनित्य आहेत, विषय हे दुःखरूप आहेत. म्हणून आले आपल्या जीवनामध्ये तरी काय कर, ते दूर करण्याचा प्रयत्न कर. नाही दूर करता आले तर सहन करण्याचा प्रयत्न कर. आणि सहन कसे करायचे याच्याकरता भगवान परमात्मा त्या ठिकाणी जो विवेक सांगतात तो आजच्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस स्तनयोस्तत्वदर्शिवी. भगवान म्हणतात असतः भावा न विद्यते. जे असत गोष्टी आहेत या असत गोष्टीचा कधीही भाव नसतो. म्हणजे जे असत पदार्थ असतात ते कधी पारमार्थिक दृष्टीने सत्य नसतात. नाही ते कधीच कायम असत नाही. जे असत पदार्थ असतात ते कधी कायम असत नाहीत असा याचा अर्थ आहे. असतः भावा न विद्यते. आणि जे नित्य पदार्थ आहे, जो सत्य पदार्थ आहे त्याचा कधीही अभाव होत नाही. भाव म्हणजे काय, असणे. आणि अभाव म्हणजे काय, नसणे. जे असत पदार्थ आहेत ते कधीच असत नाहीत, म्हणजे असणं होत नाही त्यांचं. पारमार्थिक दृष्टीने ते नसल्यासारखेच असतात. आणि जो सत पदार्थ आहे त्याचा कधी अभाव होत नाही, तो कायमच आहे. असत भावा न विद्यते सत अभावा न विद्यते परंतु अनयो उभयो अपि अंतः. असत आणि सत या दोन्हीमध्ये काय झालेलं आहे, अंत म्हणजे निर्णय करता आला पाहिजे. असत काय आणि सत काय कळालं पाहिजे माणसाला. पण तत्वदर्शिभी म्हणजे जे तत्वज्ञानी लोक असतात ते मात्र असत काय आहे ओळखतात, सत काय आहे ओळखतात. आणि याचा दोन्हीचा विचार करतात. तैसे विचारता निरसले प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्वरले ज्ञानी. ज्ञानी लोक जे असतात ते त्या ठिकाणी असत आणि सत जरी एकत्र झालेला असला तरी असत्य असतच आहे ओळखतात, सत्य सत आहे ओळखतात. आणि याच्यामध्ये असत जे आहे याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे आणि सत्य असलेला परमात्माच खरा आहे आणि तेच माझं स्वरूप आहे असं ओळखतात आणि सुखी होतात. अज्ञानी जे असतात ते असताला सत समजतात आणि सताला असत समजतात. दुःख जीवनामध्ये का आलं, जे नाही त्याला खरं समजलं आणि आहे ते माहितीच नाही, म्हणून दुःख येतं जीवनामध्ये.
कारण बऱ्याच वेळेला जे दिसतं, मराठीत मग दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं. तसंच जे जे देखणे सकळ, दिसतंय ना हे सगळं खरं नाही, आणि जे नाही दिसत ना ते खरं आहे. पण माणसं दिसणाऱ्याच्या मागं लागतात का न दिसणाऱ्याच्या मागं लागतात? आपण सगळे जे मागं लागतो ते दिसणाऱ्याच्या मागं लागतो. न दिसणाऱ्याच्या काय मागं लागत आहे? कसं मागं लागायचं? पण जे ज्ञानी असतात ते मात्र लक्षात ठेवतात याच्यामध्ये सत काय आहे ना असत काय. हे जगत म्हटल्यानंतर याच्यात मिश्रण आहे बरं का. जगतच निर्माण झालेलं आहे ते अध्यासापासून निर्माण झालेलं आहे. आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यात असं म्हटलं आहे, सत्या नृते मिथुनी कृत्य. सत्य आणि मिथ्या याचा काय झालेला आहे? अध्यास झालेला आहे, आणि मिळून हे सगळं जगत बनलेलं आहे. हो, जगात सत्यही आहे आणि मिथ्याही आहे. काही भाग मिथ्या आहे, काही भाग सत्य आहे. दोघांचा अध्यास झाला आहे, त्याला अन्योन्य अध्यास म्हटलेलं आहे. सगळं जगत आपल्याला दिसतंय, पण जे अज्ञानी असतात ते मात्र याच्यातला नेमका असत्य भाग घेतात आणि असत्य भागाच्या मागे लागतात, आणि जन्मभर त्याच्या मागे लागल्यानंतर नंतर कळतं हे सगळं असत आहे, सगळं खोटं आहे, आपण काहीच मिळवलं नाही. पण ज्ञानी जो असतो तो पहिल्यापासूनच असत्य बाजूला करतो आणि सत्याच्या मागं लागतो. जेही प्रपंचाचे घेतले माप, मग साचची स्वरूप होऊनी ठेले. म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी विवेक सांगतात. गीतेमध्ये जे काही श्लोक आहेत त्या श्लोकामध्ये हा एक महत्त्वाचा श्लोक आलेला आहे आणि थोडासा कूट श्लोक आहे. असं म्हणतात, व्यास महर्षींचे लेखक होते गणपती बाप्पा. ते म्हटले होते, लिहित असताना जर तुम्ही थांबले तर माझी लेखणी सोडून मी निघून जाईल, तर मला लेखक म्हणून घ्या. व्यास महर्षी म्हणले, ठीक आहे, माझीसुद्धा अट आहे, मी सांगितलेला श्लोक त्याचा अर्थ चिंतन करून तुम्ही लिहायचं, आणि मग स्नान करायचं असेल, संध्या करायची असेल तर व्यास महर्षी असे कूट श्लोक टाकायचे. काही कूट श्लोक गीतेमध्ये आलेले, त्यापैकी हा एक कूट श्लोक आहे. जसं कर्मण्य कर्मय पश्येद कर्मणीच कर्मया सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्तस्स कृत्स्न कर्म कृत असं म्हटलेलं आहे. सयुक्तस सकृत्स्न कर्म कृत. तसा हा सुद्धा श्लोक आहे. याच्यामध्ये तितिक्षा विषय हे मिथ्या असल्यामुळे तितिक्षा करण्यास ते योग्य आहेत असे भगवंत दर्शवितात. मग भगवान परमात्मा या ठिकाणी सांगत असताना म्हणतात, ना सतो विद्यते भावा ना भावो विद्यते सता उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयोस्तत्वदर्शिवी. मी थोडक्यात अर्थ सांगितला, आता थोडासा विशेषत्वाने अर्थ केला पाहिजे. असत म्हणजे काय, सत म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये तत्वदर्शी कोणाला म्हणायचं, आणि तत्वदर्शी कशा प्रकारे विवेक करून याच्यामध्ये असलेला जो काही निर्णय आहे ते करत असतात. तर पहिल्यांदा भगवान म्हणतात, असतः भावा न विद्यते. हे असत असतं, त्याचा कधी भाव असत नाही, ती वस्तू कधी परमार्थिकदृष्ट्या सत्य नसते. मग असत काय आहे? त्याच्या मूळ शब्दातच आहे असत. जे सत नाही ते असत, जे आत्मा नाही ते सगळं जेवढं काय असेल अनात्मा आहे. असत म्हणजे ज्याचा अभाव आहे असं असत नाही तर घ्यायचं बरं का. आपल्याकडे 3 सत्ता सांगितलेल्या आहेत. एक सत्ता आहे पारमार्थिक सत्ता, दुसरी सत्ता सांगितली प्रातिभाषिक सत्ता, आणि तिसरी व्यावहारिक सत्ता आहे. परमात्मा जो आहे तो प्रातिभाषिक सत्तेतला आहे, तो सत आहे. तद व्यतिरिक्त जेवढे काही पदार्थ दिसतात आपल्याला, त्या काही पदार्थ जे आहेत ते व्यावहारिक सत्तेतले आहेत. ईश्वर निर्मित जेवढे पदार्थ आहेत ते सगळे काय आहेत? व्यावहारिक सत्तेतले आहेत. आणि काही पदार्थ मात्र प्रातिभाषिक सत्तेतले आहेत, आणि काही पदार्थ अत्यंत तुच्छ आहेत.
अत्यंत तुच्छ पदार्थ कोणते? दुसरं वंद्यापुत्र. वांझेची या लेका कैची जन्मपत्रिका के कल्पोपा. वंद्यापुत्र आहे का? नाही, फक्त तो नावच त्याचं आहे, नाव घेतलं जातं. बागुल बुवा आहे का? नाही. शशविशान, ज्ञानोबराय म्हणतात शशविशान काय मोडावे, गंधर्व दुर्ग काय पाडावे, फोवावे मग तोडावे खपुष्पकी. आता याच्यामध्ये शशविशान म्हणजे सशाचं शिंग आहे का? सशाला शिंग नाही. मग हे फक्त वाचारंभन आहे, बोलण्याच्या गोष्टी आहेत. वैकुंठवासी गुरुवारी वैद्यबाबा सांगायचे, भीष्माचार्याचा मुलगा आणि हनुमंतरायाची मुलगी यांचं लग्न ठरलं. कोणत्या महिन्यात ठरलं? 32व्या महिन्यात ठरलं. किती तारखेला ठरलं? 33 तारखेला ठरलं म्हणजे. आणि त्या लग्नाकरता मंडप जे उभारले ते म्हणजे सशाच्या शिंगाचे मंडप. त्याच्यामध्ये जी फुलं होती ती कशाची? आकाशाची फुलं तोडून आणली होती. पदार्थ जे बनवले ते कासवीच्या तुपात बनवले होते. अरे याच्यातलं काय खरं? काहीच खरं नाही. वाचारंभन आहे. हे अत्यंत तुच्छ पदार्थ आहेत. काही पदार्थ असे आहेत जे जरी दिसत असले तरी दिसत असून ते खोटे आहेत. जगताला तुम्ही असत का म्हणता? अहो जगत आम्हाला धडधडीत दिसतंय, पण दिसत असलं तरीसुद्धा जे दिसतं ते खरं असतंच असं नाही. बऱ्याच वेळेला प्रत्यक्ष प्रमाणसुद्धा आपल्याला खोटं दाखवतं. दिसतो साप, साप असतो का तिथं? असते काय? दोरी असते, पण दोरीच्या अज्ञानाने दोरीच काय दिसत असे? सर्प. असतो झाडाचा बुंदा, पण माणसाला त्याच्यावर माणूस दिसायला लागतो. कोणाला फुलाची माळा दिसते, कोणाला भूरेषा दिसते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कशा आहेत? प्रातिभाषिक सत्तेतल्या आहेत. किंवा नसलेलं स्वप्न माणसाला दिसतं. स्वप्नातलं काय खरं आहे? स्वप्नीचे राज्य का मरण. अहो राजा आहे आणि झोपलाय आणि स्वप्नात त्याला भिकाऱ्याचं स्वप्न पडलं, मी भिकारी झालो, शोक करतोय, दुःख करतोय. स्वप्नातलं काही खरं नाही. जागं झालं की तो म्हणतो अरे हे सगळं खोटं होतं, मला भ्रमाने भासलेलं होतं. याला प्रातिभाषिक सत्ता असं म्हणतात. तसं हे जगत जे आहे दिसतंय, हे पदार्थ जे आहेत हे कसं आहेत? सगळे तुला शीतोष्ण असणारे हे जे विषयाधिक आहेत, भगवान परमात्मा म्हणतात हे सगळे असत आहेत. हे जगत काय आहे? असत आहे. परमात्माच खरा आहे. सत्यतू सत्यतू कागा दाविला जगदाकार. का बरं हे खरं नाही? का हे खोटं आहे म्हणतात? कशावरून खोटं आहे म्हणतात? म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने सुद्धा हे जगत खोटं ठरतं, अनुमान प्रमाणाने खोटं ठरतं, उपमान प्रमाणाने खोटं ठरतं, शब्द प्रमाणाने सुद्धा खोटंच सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष प्रमाणाचा जर आपण विचार केला तर प्रत्यक्षामध्ये जे जे पदार्थ विकारी असतात ते सगळे खोटे असतात. हो काय? मिथ्यात्वाच्या काही कसोटी सांगितल्या त्या अद्वैत सिद्धीमध्ये. मिथ्यात्व सांगितले. कशाला मिथ्या म्हणायचं? म्हणजे जे ज्ञानाने निवृत्त होतं ते मिथ्या. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने काय होतं? निवृत्त. दोरीवरचा असलेला साप आहे, दोरीचं ज्ञान झालं की राहतो का? म्हणून जरी तो दिसत असला तरी तो काय आहे? तिथे मिथ्या बसलेला आहे, खोटा बसलेला आहे. हाती घेतली आ माळा, पिटे सर्पभासाचा कंटाळा, तैसा माझेनी बोधे टवाळा नागवे जो. मिथ्या काय असतं म्हटले? ज्ञानाने निवृत्त होतं तर मिथ्या असतं. मिथ्यात्वाची आणखीन एक कसोटी सांगितली, म्हणजे जे जे दिसतं ना ते सगळं मिथ्यात्व असतं. जे जे विकारी असतं ते सगळं मिथ्या असतं. ज्याला जन्म मरण असतं, ज्याला जन्म असतो ते मिथ्या असतं. जे केलेलं असतं सगळं मिथ्या. आता जगताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जगताच्या बाबतीमध्ये जगत हे दृश्यसुद्धा आहे. का मिथ्या आहे म्हटले? दृश्यत्वात, विनाशित्वात, विकारित्वात, दृश्यत्वात जगत होय. आता
न त्वं देहो न इंद्रियानी न प्राणो न मनो न धी. म्हटले का? विनाशित्वात विकारित्वात दृश्यत्वात च घटो येता. हे सगळं दृश्य आहे म्हणून नष्ट आहे. जे जे दिसणारं असतं ते परिच्छिन्न असतं, आणि जे जे परिच्छिन्न असतं ते काय होतं? नष्ट होत असतं. जे जे विकारी असतं ते सगळं उत्पन्न झालेलं असतं, आणि उत्पन्न झालेल्यामुळे ते काय होणार असतं? नष्ट होतं. जगत जे आहे ते विकारी आहे. देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्त्यत्र न मुह्यते. जेवढे जेवढे काही विकार असतात ते सगळे नष्ट होणार असतात. उदाहरणार्थ आता मातीपासून त्या ठिकाणी घट बनवलं. घट जन्माला आला मातीमध्ये, घट राहतो मातीमध्ये, आणि एखाद्या दिवशी कोणीतरी वरून टाकला म्हणजे फुटून जातो, आणि त्याची काय होते? मातीच होते. विकार असल्यामुळे त्या ठिकाणी घटाचा काय झाला? नाश झाला. तसं हे सगळं जगतसुद्धा आरंभाला नाही, म्हणजे प्रलयाच्या अगोदर जग नसतं, प्रलयानंतर मध्ये दिसतं, आणि पुन्हा प्रलय काळ झाल्यानंतर काहीच दिसत नाही. जग नाही आदी अंती आदव अंतेचे यन नास्ती वर्तमाने पितन तथा. जागृतीतले पदार्थ स्वप्नात नसतात, स्वप्नातले पदार्थ गाढ सुषुप्तीत काहीच नसतं, म्हणजे तिथे त्यांचा अभाव होऊन जातो. म्हणजे अगोदर नसतात, नंतर नसतात, मध्येच भासतात. म्हणून हे सगळे पदार्थ सुद्धा शास्त्र सांगतं काय? जगतसुद्धा मिथ्या आहे. का जगत मिथ्या आहे? जगत त्या ठिकाणी उत्पन्न होणार आहे म्हणून ते नष्ट होणार आहे. जगत दृश्य आहे म्हणून मिथ्या आहे. म्हणून असतः भावा न विद्यते. हे पारमार्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी सत्य नाही. आचार्यांनी आपलं पूज्यपदा भगवत शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये त्यांनी सांगितलं की दोन बुद्धी आहेत, एक असद्बुद्धी आहे आणि एक सद्बुद्धी आहे. जी असद्बुद्धी असते ती व्यभिचारी असते, आणि सद्बुद्धी जी असते ती अव्यभिचारी असते. म्हणजे असद्बुद्धी जी असते ती कायम टिकणारी नाही, पण सद्बुद्धी सत्याविषयी बुद्धी असते ती कायम टिकणारी असते. आता कोणताही पदार्थ आपण पाहिला तर पाहिल्यानंतर तो पदार्थ जो असतो तो कायम तसाच राहतो असं नाही. उदाहरणार्थ एखादी मातीचा घट आपण पाहिला, मातीचा घट जो आहे तो कायम राहणार आहे का? नाही. म्हटले मातीचा घट जो आहे तो फुटला, मग घट फुटल्यानंतर त्या काय होतं? माती होते. काय पडोनी गेली या भिंती चित्राची केवळ होय माती. किंवा म्हणजे घट जो आहे तो वास्तविक पाहता त्याचा आकार आहे, त्याला एक प्राप्त झालेलं नाव आहे, ते गेलं आणि माती हे नाव त्याला प्राप्त झालं. मग माती खरी आहे का घट खरा आहे? माती खरी आहे. काय? माती खरी, घट खरा नाही. मातीचे अनेक पदार्थ तयार केलेले असतात. रांजण असतो, परळ असते, पंती असते, त्यांची नावं वेगळी असतात, रूपं वेगवेगळे असतात. पण हे सगळे पदार्थ शेवटी खरे आहेत का हो? का हे फक्त नावापुरतेच आहेत? नावापुरतेच आहेत. कधी कुंभार हे सगळे पदार्थ घेतो आणि त्याची माती तयार करतो, म्हणजे केवळ माती शिल्लक राहते. हां, हां. म्हणून हे घट जो आहे ती माती आहे, पण ती माती तरी आहे का हो? म्हणजे घटाचं कारण काय म्हटले? माती. पण माती तरी घटाचं खरं कारण आहे का? अहो, ठिकऱ्या झाल्यावर परत त्याची माती केली, पण मातीसुद्धा त्या ठिकाणी राहते का? म्हटले मातीसुद्धा खरं कारण आहे का? नाही म्हटले माती खरं कारण नाही. जाऊ द्या, घटाचं जाऊ द्या. गुरुजी सांगत असतात माझ्या हातात हे उपरण आहे. हे उपरण आहे का? उपरण आहे का कापूस आहे? कापूस आहे. तंतू आहे. बरं, तंतू आहे का कापूस आहे? कापूस आहे. बरं, कापूस तरी आला कुठून? कुठून आला कापूस? जमिनीतून आला. आणि त्याचं कारण काय आहे? पृथ्वी आहे. मग कापूस म्हणता याला का उपर्ण म्हणता, का याला कापूस म्हणता, का पृथ्वी म्हणता? खरं जर म्हणायचं असेल तर काय म्हणायचं? पृथ्वी म्हणायची.
बरं, ह्याला पृथ्वी तरी कसं म्हणता? पृथ्वी तरी आली कुठून? पृथ्वीचं कारण काय आहे? हो, जल आहे. म्हटले हे काय आहे? असं व्यवहारात नका म्हणून, तुम्हाला मारतील लोक, पण पारमार्थिक दृष्टीने हे जल आहे. अहो, जल तरी आलं कुठून? तेज आहे म्हटले. तेज तरी आलं कुठून? वायू आहे. वायू तरी आला कुठून? आकाश आहे. आकाश तरी आलं कुठून? माया. माया तरी आली कुठून? परमात्मा तरी आला कुठून? म्हणजे हे काय आहे? हे काय आहे? परमात्मा आहे. इथपर्यंत आपल्याला जावं लागेल. पण बाकीचे जे लोक असतात, अज्ञानी लोक जे असतात, हे यालाच खरंच समजतात. हेच खरं आहे असं समजतात. आणि मग हे एक वेळ नष्ट होतं. नष्ट झालं की मग दुःखी होतात, सुखी होतात. भगवान परमात्मा म्हणतात, जे असत गोष्ट आहेत त्या असतः भावः न विद्यते. त्या ठिकाणी असत जे असतात त्याच्याविषयी नेहमी असतच बुद्धी होते. आता घट आहे तर कधी उद्या असंही म्हणायची वेळ येते घट नाही. पण घट नाही मध्ये सुद्धा आहे बुद्धी आहे. घट नाही, घट आहे म्हणतो, पट आहे म्हणतो, मठ आहे म्हणतो, असे अनेक पदार्थ आहे म्हणतो. आता घटात पट नाही, पटात मठ नाही, पण सगळ्यात आहे. पंचदशीमध्ये त्या ठिकाणी जगत कसं निर्माण झालं त्या जगताचे 5 अंश सांगितले. कोणते कोणते 5 अंश आहेत सांगितले जगत निर्माण झाले? ह्या जगतात 5 अंश आहेत. अस्ति, भाती, प्रिय आणि नामरूप. या 5 अंशांनी सगळं जगत बदललं. तुम्ही कोणताही पदार्थ पहा त्याच्यात हे 5 अंश आहेत. उदाहरणार्थ आता माझ्या हातामध्ये हा ग्रंथ आहे, अस्ति अंश आहे. नंतर हा ग्रंथ मला भासतोय, मला दिसतोय, भाती ग्रंथ अंश आहे. नंतर हा ग्रंथ मला आनंद देतोय, आनंद अंशसुद्धा याच्यामध्ये. पण या ग्रंथाला एक काय आहे? नावही आहे. आणि या ग्रंथाला एक रूपही आहे. नाव आणि रूप जे असतं ते बदलत असतं. आता हा ग्रंथ जो आहे उद्या पाण्यात पडला, उद्या एखाद्या अग्नीमध्ये पडला, तर ग्रंथाचं नाव राहिलं का? रूप राहिलं का? नाही. दोरी आहे, तिला नाव आहे, रूप आहे, अस्ति, भाती, प्रिय त्याच्यामध्ये. पण दोरी जळाली की लोक म्हणतात ही राख आहे. राख तरी कायम राहते का? पाण्यात टाकली की म्हणतो ते पाणीच आहे. म्हणजे नाम आणि रूप हे जे आहे ना, हे बदलणारे अंश आहेत. आणि याच्यामध्ये न बदलणारा अंश जर कोणता असतो तो अस्ति, भाती, प्रिय, तो परमात्म्याचा अंश आहे. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात असतः भावः न विद्यते. जे असत आहे त्याचा कधीही भाव होत नाही, ते कधी त्या ठिकाणी खरं राहत नाही. जेवढे जेवढे असत पदार्थ असतील, आता इथे असत शब्दाचा अर्थ केवळ तुच्छ पदार्थ आपण जे घेतो खपुष्प वगैरे तसं नाही बरं का. जेवढे जेवढे मिथ्या पदार्थ आहेत त्यांनासुद्धा काय म्हटलेलं आहे? असत. कारण मिथ्यासुद्धा पदार्थ असतो, तो सुद्धा अत्यंत असतच म्हटलं आहे ज्ञानोबरायाने. जगाला सुरुवातीला मिथ्या म्हटलं. जगत कसं निर्माण झालं हे सांगत असताना काही वाद सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो वाद आहे तो आहे आरंभवाद. जगत त्या ठिकाणी अणूपासून निर्माण झालं, रेणूपासून निर्माण झालं. नंतर काहींनी मानलेला जो आहे तो परिणामवाद मानलेला आहे. सांख्यांनी काय मानला आहे? परिणामवाद मानला आहे. प्रकृतीचा परिणाम म्हणजे जगत आहे. परंतु वेदांत शास्त्राने जो वाद मानलेला आहे तो आरंभवादही मानला नाही, परिणाम मानला नाही, तो विवर्तवाद मानला आहे. विवर्तवाद म्हणजे काय? जसं दोरीच्या अज्ञानाने दोरीच सर्परूपाने भासते, तसं परमात्मा स्वरूपाच्या अज्ञानाने परमात्माच जगत रूपाने भासतो. तुकाराम महाराजांना जेव्हा परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला, महाराज म्हणतात रज्जू सर्पाकार भाशी येले जगडंबर. मला हे सगळं जगत कशाप्रमाणे दिसतंय? रज्जूवर भासलेल्या सर्पाप्रमाणे दिसतंय. विवर्तवाद आहे. आणि खरा जर तात्विक दृष्टीने पाहिलं तर कोणता? अजातवाद आहे. अजातवाद म्हणजे काय? जगत झालंच नाही, त्याचा त्रैकालिक अत्यंत अभावच आहे. कारण रज्जूच्या ज्ञानाने सर्पाचा त्रैकालिक अत्यंत अभावच होऊन जातो. म्हणून मुक्ताबाई त्या ठिकाणी हसतात. मुक्ताबाईंनी जेव्हा ऐकलं शास्त्र सांगतंय
परमात्मा स्वरूपावर माया निर्माण झाली, मायेपासून सगळी सृष्टी निर्माण झाली आणि ह्या सगळ्या सृष्टीने त्या ठिकाणी लोकांना सुखीदुःखी केलं. मुक्ताबाई म्हणतात, माझ्या दृष्टीने हे कशाप्रमाणे आहे माहिती आहे? मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी, थोर नवो लावो झाला वांजे पुत्रपसा. मुंगी कधी आकाशाला गिळेल का? म्हणजे माया कधी परमात्मा स्वरूपावर राहील का? अहो, प्रकाश आणि अंधार यांचा परस्पर विरोध असताना अंधार प्रकाशावर कसा काय राहिला? राहूच शकत नाही. म्हणून हे जगत निर्माण झालं आणि माया निर्माण झाली अज्ञानातून सृष्टी, हे मला मान्य नाही. मुक्ताबाईने अजातवाद सांगितला आहे. हे सगळं जे आहे अत्यंत असत आहे आणि असतः भावः न विद्यते. आणि जो सत काय आहे म्हटले सत्यतू 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 विठ्ठला, कागा हा दाविला जगदा. परमात्म्याला सत काय म्हणायचं? आता सतची व्याख्या काय? असत कशाला म्हणतात? जे दृश्य असतं ते असत असतं, उत्पन्न झालेलं असतं असत असतं, विकारी असतं असत असतं, ज्याला जन्म मरण असतात ते असत असतं. असे अनेक मिथ्यात्वाचे त्या ठिकाणी. आणि या सगळ्या कसोट्या जगाला लागतात. म्हणून जगत जे आहे जरी दिसत असलं तरीसुद्धा असतः भावः न विद्यते. म्हणून याला त्या ठिकाणी तुम्ही खरं मानू नका, याच्यामागे धावू नका. मृगजळ दिशे साचपणा ऐशे, कोटियाचे पिशे ओर फोडी. हरणाला मृगजळ काय दिसतं? खरं वाटतं. आपल्याला मृगजळ काय वाटतं? मिथ्या वाटतं. आणि सूर्याच्या दृष्टीने, सूर्याला जर विचारलं, हो तुम्ही मृगजळ पाहिलं का? अहो तो म्हणतो, अंधारसुद्धा मी अजून कधी पाहिला नाही. सूर्य अंधारा लागी त्याच्या दृष्टीने नाहीच. तसं अज्ञानी माणसाच्या दृष्टीने जगत सत्य आहे, जिज्ञासूच्या दृष्टीने जगत मिथ्या आहे. आणि जो संत असतात, जो खरा ज्ञानी मुक्त महात्मा असतो, त्याच्या दृष्टीने जगत प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांता घडेना. मग खरं काय आहे म्हटले? सतः अभावो न विद्यते. ज्याचा कधी अभाव होत नाही त्याला काय म्हणतात? सत. तिन्ही कालात ज्याचा अभाव होत नाही, जो कुठल्याही अभावाचा प्रतियोगी होत नाही. जो अभावाचा प्रतियोगी होतो तो मिथ्या असतो, आणि जो अभावाचा प्रतियोगी होत नाही तो काय असतो? सत्य असतो. आता प्रतियोगी काय, अनुयोगी काय सांगत नाही. प्रागभाव काय, प्रध्वंसाभाव काय, अन्योन्याभाव काय, अत्यंत अभाव काय. परमात्मा हा जो आहे कोणत्याही अभावाचा प्रतियोगी नाही. प्रागभावाचा प्रतियोगी आहे का? प्रागभावाचा प्रतियोगी कोणता पदार्थ असतो? जो अगोदर नसतो नंतर उत्पन्न होतो त्याला प्रागभावाचा प्रतियोगी म्हणायचं. उदाहरणार्थ घट निर्माण झाला, अगोदर घट होता का? नव्हता. घटाचा मातीत काय होता? प्राग अभाव होता. आणि प्राग अभाव झाल्यानंतर घट निर्माण झाला, तो प्रागभावाचा प्रतियोगी आहे. तसं परमात्मा त्या ठिकाणी उत्पन्न झाला का? कधी उत्पन्न झाला? कुठे उत्पन्न झाला? नाही सांगता येत. नाही, त्याला आधीच नाही. तो सगळ्यांचा आधी आहे, म्हणून तो प्रागभावाचा प्रतियोगी नाही. काही पदार्थ जे असतात ते प्रध्वंसाभावाचे प्रतियोगी असतात. म्हणजे घट फोडला, त्याचा काय झाला? प्रध्वंस झाला. तसं परमात्म्याचा कधी नाशच होत नाही. आणि म्हणून परमात्मा जो आहे तो प्रध्वंसाभावाचा सुद्धा प्रतियोगी नाही. जो प्रागभाव आणि प्रध्वंसाभावाचा अप्रतियोगी असतो तो काय असतो? नित्य असतो. त्यानंतर आता दुसरा अभाव कोणता आहे? अत्यंत अभाव. परमात्मा हा अत्यंत अभावाचाही प्रतियोगी नाही. परमात्मा सर्व देशात आहे, सर्व कालात आहे आणि सर्व वस्तूत आहे. जी वस्तू सर्व देशात असते ती अत्यंत अभावाचा प्रतियोगी होत नाही. उदाहरणार्थ आता इथे ग्रंथ आहे, पण इथे समोर ग्रंथ आहे का? नाही. त्यामुळे हा ग्रंथ अत्यंत अभावाचा प्रतियोगी. तिथे आता ग्रंथाचा अत्यंत अभाव आहे. इथे काय आहे? भाव आहे. आणि तिथे काय आहे? अभाव आहे. अभावाचा एक अत्यंत अभाव आहे, अत्यंत अभाव आहे. पण परमात्म्याचा अत्यंत अभाव कधी होतो?
कधी होत नाही. परमात्मा हा कायम आहेच. नवे नवे नाही आहे असं म्हणणंसुद्धा त्याच्याच सत्तेने. एक मनुष्य मामासाहेब दांडेकर यांच्याकडे गेला, म्हणायला लागला, मला एक निबंध लिहायचा आहे. म्हटले कशा करता? म्हटले या जगात देव नाही या विषयाला लिहायचं. म्हटले देव नाही हे सुद्धा तू त्याच्या सत्तेने बोलतोयस. तो नाही असा कधी होतच नाही, असा परमात्मा आहे. तिन्ही काळामध्ये तो आहे. भूतकाळामध्ये सुद्धा तो होता, वर्तमान काळात सुद्धा आहे आणि भविष्य काळात सुद्धा आहे. आणि भगवान परमात्मा अन्योन्य भावाचा सुद्धा काय आहे? अप्रतियोगी. आता घटात पट नाही आणि पटात घट नाही, म्हणून घट अन्योन्य भावाचा प्रतियोगी आहे. पटसुद्धा अन्योन्य भावाचा प्रतियोगी आहे. पण परमात्मा सगळ्याच वस्तूत आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. कुठल्याही अभावाचा भगवान परमात्मा प्रतियोगी नाही, अप्रतियोगी आहे. म्हणून त्याला देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही. ज्या वस्तूला देश परिच्छेद असतो, काल परिच्छेद असतो, वस्तू परिच्छेद असतो, ती वस्तू जरी दिसत असली तरी नसते. जगाला देश परिच्छेद आहे, संसाराला देश परिच्छेद आहे. असं म्हटलंय भगवान परमात्म्याच्या एका अंशावरही जग राहतं. अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तव अर्जुन विष्टभ्यहमिदं कृत्स्नम एकांशेन स्थितो जग. एका अंशावर असल्यामुळं ते जरी दिसत असलं तरी खोटं आहे. त्याला देश परिच्छेद. पर या जगाला काल परिच्छेद आहे. आज जगत दिसत असलं तरी सुद्धा काही कालाने ते राहणार नाही. आणि याला वस्तू परिच्छेद सुद्धा आहे. पण परमात्म्याला मात्र देश परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही. तिन्ही कालामध्ये परमात्मा आहे, सर्व वस्तूमध्ये परमात्मा आहे, सर्व देशामध्ये परमात्मा आहे. म्हणून त्याचा सतः अभावा न विद्यते. हां, अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. तीन प्रकारचा अनंतत्व भगवान परमात्म्याचं सांगितलं. म्हणून नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. पण हे कोणाला कळेल? सगळ्यांना कळतं का? नाही. म्हणजे बहुतेक लोक खऱ्यालाच खोटं म्हणतात आणि खोट्यालाच खरं समजतात. खऱ्याला खोटं समजलं तरी दुःख आहे आणि खोट्याला खरं समजलं तरी दुःख आहे. खोट्याला खरं समजलं त्या ठिकाणी आपलं खोटं दिसायला मृग होतं सोन्याचं, पण ते खरं होतं का? सीता मातोश्रीला भगवान रामचंद्र प्रभू सांगतात, अगं सोन्याचा हरिण कधी नसतोच. पण आता चरित्र करून दाखवायचं आहे. माणसं खोट्याच्या मागं लागल्यानंतर कशी रडतात हे सीतामातेला दाखवायचं होतं. म्हणून सांगूनसुद्धा ऐकलं नाही. देवाला सांगितलं नाही नाही घ्याच, ते खरंच आहे, खरंच आहे. आणि दुःख भोगावं लागलं. म्हणून खरं काय कळलं पाहिजे, खोटं काय कळलं पाहिजे. अर्जुना, हे सगळं जगत जे आहे दिसतंय ना तुला, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, मी, तू, हे सगळं काय आहे? हे सगळे विषय काय आहेत? अनित्य आहेत. याच्याविषयी शोक करण्याचं काही कारण नाही. अनित्य काय आहे? ना सते विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस त्वनयोस्तत्वदर्शिभिः. उभयो अनयो उभयो अपि अंतः. या दोन्हीमध्ये अंतः म्हणजे निर्णय. ह्या दोन्हीचा निर्णय माणसाला करता आला पाहिजे. कारण हे मिसळले, दूध आणि पाणी एकत्र मिसळले. ज्ञानोबारांनी उदाहरणं दिलेत. कोंडा आणि नाही भुसा आणि कण एकत्र मिसळलेले आहेत. जगामध्ये हे सगळं आपल्याला उपाधी आणि चैतन्य एकत्र मिसळलेलं आहे. पण हे आपल्याला काय करावं लागतं? विचाराच्या द्वारे सगळं बाजूला करावं लागतं. म्हणून उभयो अनयो अपि अंतः तत्वदर्शिभिः दृष्टा. तत्वदर्शी कोणाला म्हणायचं? तत्व म्हणजे काय? तर तत्व म्हणजे या जगाच्या मुळाशी जे अधिष्ठान आहे त्याला काय म्हणतात? तत्व. परमात्म्यालाच तत्व असं म्हटलं आहे. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग
तत् आणि तोम याचा जो लक्ष्यार्थ आहे त्याला म्हणायचं तत्व. तत्व म्हणजे काय? ब्रह्म. तत्व म्हणजे काय? परमात्मा. या सगळ्या जगाचं तत्व जर काय असेल, याच्यात खरं जर काय असेल तर, आणि ते तत्व पाहणारे जे लोक आहेत त्यांना म्हणायचं तत्वदर्शी भी. तत्वदर्शी आहेत ते काय पाहतात? तत्व पाहतात. काही लोक जे असतात ना ते बरोबर सार पाहतात, तत्व पाहतात. आणि काही लोकांची जी आहे दृष्टी जी असते ती कशावर जाते? अतत्वावर जाते. म्हणजे अलंकार ठेवलेले असले तरीसुद्धा काही लोक त्याचा आकार पाहत बसतात, नावं पाहत बसतात, रूप पाहत बसतात. आणि एखादा सोनार असतो त्याचं काय पाहत असतो? सोनं किती पाहतो. गणपती नेला आणि मारुती नेला, किंवा गणपती नेला आणि उंदीर नेला विकायला सोनाराकडे. उंदीर थोडा वजनाने जास्त होता आणि गणपती कमी होता. सोनार दादा म्हटला उंदराचे 1,00,000 आणि गणपतीचे 50. तो म्हटलं तुम्हाला अक्कल आहे का हो? म्हणजे काय, उंदीर श्रेष्ठ का गणपती श्रेष्ठ? गणपतीचं वाहन उंदीर आहे. म्हटले तुला गणपती दिसतोय, उंदीर दिसतोय, पण मला काय दिसतंय? मी मोजलंय ते. म्हणजे तत्व पाहिलं मी त्याच्यातलं. आपण काय पाहतो? नाम आणि रूप पाहतो. आणि संत जे असतात, या उपाधी माझी गुप्त, ते तत्वज्ञ संत. आपण नामरूप पाहतो म्हणून रागद्वेष निर्माण होता. हा काळा आहे, गोरा आहे, चांगला आहे, वाईट आहे, माझा आहे, तुझा आहे, असं हे सगळं आपण बाह्य पाहतो. आणि बाहेर पाहिल्यानंतर मग चांगला आहे तर मग माझा आहे, राग निर्माण होतो. वाईट आहे तर मग द्वेष निर्माण होतो आणि सुखदुःख निर्माण होतं. पण संत जे असतात ते ह्याच्याकडे पाहत असताना ते काळा आहे का गोरा आहे का चांगला आहे का वाईट आहे, मनुष्य आहे का, हे विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शना. त्याच्यातलं तत्व पाहतात. या दोन्हीमध्ये त्या ठिकाणी तुका म्हणे तूची खरा येर वावगा पसार. बाकीचा सगळा पसारा आहे. तत्वदर्शी जे असतात ते काय पाहतात? असत भाव न विद्यते. तत्वदर्शी लोकांना माहिती आहे जे असत असतं ना त्याचा कधीही भाव नसतो, ते कधीही राहणार नाही. म्हणून मी असताच्या मागे कधी लागणार नाही. असत ते असतच आहे, मी ते सोडून देणार आहे. आणि संतांना हे माहिती आहे, तत्वदर्शीला हे माहिती आहे, सतः अभावा न विद्यते. हे सत असतं त्याचा कधीच अभाव होत नाही. आपुले जे साचे ते कल्पांती न वाचे, हे जाणोनी गताचे नस. परमात्मा जो आहे तो सत्य आहे आणि बाकी सगळं मिथ्या आहे. पण जगातलं सगळं गेलं तरी त्याच्याविषयी तो पंडित असतो, तो शोक करत नाही. आणि परमात्मा कधी जातच नाही, तोच आनंदरूप आहे असं म्हणून त्याला कधी दुःखही होत नाही, तो कायम आनंदातच राहतो. म्हणून उभयो अनयो उभयो अपि अंतहा तत्वदर्शी बी दृष्टा. त्या तत्वदर्शी लोकांनी त्यातला निर्णय पाहिलेला असतो, त्यातलं तत्व पाहिलेलं असतं. ते कसं तत्व पाहतात? भिन्नत्वाने पाहतात का भिन्नत्वाने पाहतात? त्या ठिकाणी विचार करतात हे जगत सगळं काय आहे? मिथ्या आहे. आणि जगतच मिथ्या नाही, जगतात असलेला माझा देहसुद्धा काय? मिथ्या आहे. मन मिथ्या आहे, बुद्धी मिथ्या आहे. आणि या सगळ्यांचा प्रकाशक, या सर्वांचा जाणणारा असलेला, जो जाणला जात नाही असं जे तत्व आहे ते काय आहे? मी आहे. असे तत्वदर्शी असतात ते त्या ठिकाणी चैतन्याला ओळखतात. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव. आणि ते चैतन्य व्यापक आहे. माझं खरं स्वरूप काय आहे? ज्ञातृज्ञाविहीन नुसदीची जे ज्ञान, आणि ते व्यापक रूपाने सगळीकडे भरलेलं आहे. आणि त्या चैतन्यावरच हे जगत भासमान आहे. म्हणून जगत जे असलं तरीसुद्धा ते खरं नाही. आणि याच्यामध्ये असलेलं चैतन्य जे आहे, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती नाही तत्स्वरूप होती. हे तत्स्वरूप होऊन जातात, आत्मस्वरूप होऊन जातात, परमात्मस्वरूप होऊन जातात. हेच त्याचं त्याला पाहणं आहे. दृष्टा म्हटलं आहे. दृष्टा म्हणजे त्याचा ते काय घेतात? अनुभव घेतात. अशा पद्धतीने श्लोकाचा विचार थोडासा केला. ज्ञानोबांनी याच्यावर विशेष स्पष्टीकरण केले. त्याचा विचार उद्या, आणि श्लोकाचा राहिलेला भाग पण उद्या. काय आले तर बघू तेवढे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलिक वरद